शुभ सकाळ. तर माझ्या गोड ताई, दादांना, काका काकूंना माझा नमस्कार आणि संकष्टी चतुर्थीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज होती संकष्टी चतुर्थी. तर येथे मी देवघर साफसूफ केलं होतं. 13 दिवस आम्हाला सुतक होतं. तर देवघर काही साफ करणं झालं नाही आषाढी एकादशीला. तर मी आज थोडं गोमूत्र आणि गंगाजल पाण्यात टाकून देवघर स्वच्छ करून घेतला आहे आणि फोटोसुद्धा स्वच्छ करून घेतले आणि वेलवेटचा पीस त्यामध्ये देवघरामध्ये आथरला आणि त्या देवळ ठेवून घेतले. सर्वप्रथम अगोदर दिवा लावून घेतला आणि नंतर मी फोटो पुसून देवघरामध्ये ठेवले. तर देवघर दररोज पूजा जर असली तर देवांची तर खूप प्रसन्न असं वाटतं, प्रसन्न वाटतं, मन असं प्रसन्न वाटतं. तर येथे सर्व देव मी पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहे. सर्व देवांची आंघोळ येथे झालेली आहे. तर कृष्णाची मूर्ती, विठ्ठलाची मूर्ती, विठ्ठल रुक्माईची हे सर्व मूर्त्यांनी स्वच्छ धुवून घेतले आहे. तर येथे झाली आहे माझी पूजा करून. तर येथे झाली आहे माझी देवपूजा. तर मी ज्या प्लेटीमध्ये कासव ठेवते त्या प्लेटमध्ये तांदूळ टाकून घेतले आहे आणि अन्नपूर्णा देवी सुद्धा तांदळामध्ये वाटीत तांदूळ टाकून त्यामध्ये अन्नपूर्णा देवी ठेवून घेतले आहे आणि कासवच्या पण प्लेटमध्ये तांदूळ टाकून घेतले आहे आणि छोटं हे आहे माझे पाण्याचं लोटा आहे, त्यामध्ये मी पाणी भरून ठेवलं आणि प्रसाद म्हणून साखर ठेवली आणि ते सर्व देवांना कुंकू लावून घेतलं आहे. तर इथे मी सर्व देवांना कुंकू लावून घेत आहे. आज निवांत अशी पूजा झाली माझी. खूप छान, खूप प्रसन्न वाटू लागलं आज. तर तुम्हाला माझे ब्लॉग पाहायला आवडेल का? तर मला ते कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि नवीन असाल माझ्या चॅनलवर तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. तर वर मी दिवाळीची देवी ठेवलेली आहे, देवीची मूर्ती, त्याला सुद्धा मी कुंकू लावून घेतला आहे. तर येथे मी रांगोळ काढून घेतली आहे, साधी सिंपलच काढली. तर आमच्या इथे दिंडी आली होती रोडवर समोर. तर रिटर्न दिंडी होती, पंढरपूरहून आली होती ती, मेखरला जाणारी. तर खूप छान दिंडी होती. तर रथ होता, त्या रथामध्ये रामाची मूर्ती होती, खूप सुंदर मूर्ती होती. तर इथे पूजा केली सर्वांनी. तर मी आज केली होती साबुदाणा खिचडी. तर बटाटा आणि हिरवी मिरची मी ते आधी तळून घेतले आहे आणि त्यामध्ये साबुदाणा आणि शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आहे आणि थोडं मीठ चवीपुरतं यामध्ये टाकून घेतलं आहे. तर इथे झाले आहे मग साबुदाणा खिचडी तयार. तर शेंगदाण्याचा लाडू आणि साबुदाणा आणि लिंबाची फोड. तर या साबुदाणा खायला